तर आधी आणि मी रेडी झालो आहे. मी जसं म्हटलं होतं की तिसऱ्या प्रहरसाठी जायचं आहे, तर तिसरा प्रहर आम्ही जात आहोत. तर आम्ही आलो आहोत वाशी सेक्टर 7मध्ये, जे की इथलं जागृतेश्वर शिव मंदिर आहे आणि हे प्राचीन मंदिर आहे. आणि इथे जे आहे वासोबा देवाचे स्थान आहे, म्हणून वाशी हे नाव या गावाला पडले. तर मंदिरात गेल्यानंतर थोड्याफार प्रमाणात होती गर्दी, कारण की हल्ली सगळेजण प्रहर बघूनच येतात. माझंही छान असं दर्शन झालं. मलाही घाई न करता जसं मला हवं होतं तसं दर्शन झालं. पूजा पण झाली, फक्त व्हिडिओ घेता आला नाही. त्याच्यानंतर परिसरातील जे बाजूचे मंदिर आहेत तिथे जाऊन दर्शन घेतलं. इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं, पूर्ण फुलांनी सजलेलं होतं मंदिर. आणि इथे दर्शन झाल्यानंतर मग मी थोडा वेळ तिथे बसली, माझा जाप केला, नामस्मरण केलं. आणि माझं हे सगळं पूर्ण झाल्यानंतर मग मी तिथून निघाले. मला असं वाटतं 1:30 वाजले असतील मला निघताना. हरमंदिरात यायचे नखरे सुरू कसले घालत बघायला सगळेजण आले. महादेव राहिले बाजूला आणि ह्याचेच नखरे. छान मुहूर्तावर तिसरा प्रहर मला भेटला आणि त्या तिसऱ्या प्रहरात माझं दर्शनही झालं. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला, इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फुलं फ्रीजमध्येच राहिली, बेलपत्रही राहिलं. पण थँक गॉड एवढ्या रात्री इथे अवेलेबल होतं आणि इथूनच आम्ही घेतलं. आणि आता मी बाहेर आलो. ॲक्च्युली आतमध्ये खूप गर्दी होती. मला असं वाटलं होतं की गर्दी नाही मिळणार, पण होती, म्हणजे नॉर्मल होती. सो बऱ्यापैकी दर्शन झालं आणि आता आम्ही बाहेर निघालो आणि आता घरी चाललो आहे. बाय. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. फॉलो.